दर्शक हो नमस्कार. आज आपण नेहमीच्या वापरामध्ये येणारं अजून एक वाक्य पाहणार आहोत आणि त्याचे व्हेरिएशन देखील पाहणार आहोत. तर हे वाक्य आहे, सिरियलमधूनच मी घेतलं आणि त्याचं वेगवेगळं उदाहरण देईन. मन्निपू केटकुम वरई पोराडुवोम. आता मन्निपू म्हणजे क्षमा, केटकुम म्हणजे केळ हे जे क्रियापद आहे. केळ म्हणजे ऐकणे आणि बोलणे या दोन्हीसाठी वापरता येतं आणि त्याचं जे एक रूप आहे म्हणजे मागेपर्यंत. मन्निपू केटकुम वरई पोराडुवोम. वरई म्हणजे पर्यंत, डिस्टन्ससाठी देखील वापरतो आपण आणि हे मी याआधी देखील सांगितलेलं आहे. तर मन्निपू केटकुम वरई पोराडुवोम म्हणजे माफी मागेपर्यंत लढूया. शेवटी बघा म आलेलं आहे. पोराडुवोममधलं म म्हणजे लढूया अशा अर्थाचं हे वाक्य आहे. म्हणजे घोषणा देताना हे वाक्य वापरलं जातं की समोरच्या माणसांनी, मॅनेजमेंटनी काहीतरी केलेलं आहे आणि त्यावेळेला ही घोषणा आहे. आता केटकुम वरई याऐवजी तुम्ही वरई म्हणजे पर्यंत, तर मागेपर्यंत असा आपण अर्थ बघितला. तर विचारेपर्यंत अशा प्रकारे पण आपण त्याचा अर्थ घेऊ शकतो. आणि त्याशिवाय केटकुम बोध म्हणजे विचारत असताना किंवा विचारतात तेव्हा असा देखील आपण नवीन वाक्य बनवू शकतो. म्हणजे केटकुम बोधू म्हणजे विचारतात तेव्हा किंवा विचारत असताना असा त्याचा अर्थ होतो. बोधू हे अजून एक वेगळा शब्द आहे, तो देखील आपण पूर्वी कवर केलेला आहे. आता दुसरं वाक्य असंच बघूया. अवळ केटकुम वरई अवळ किट्ट कोडू कादे. म्हणजे ती विचारेपर्यंत तिच्याकडे देऊ नकोस. केटकुम वरई म्हणजे विचारेपर्यंत किंवा मागेपर्यंत. अवळ किट्ट म्हणजे तिच्याकडे. किट्ट आपण आधी कवर केलेलं आहे. कोडू कादे, कोडू म्हणजे देणे आणि त्याचं नकारात्मक रूप म्हणजे कोडू कादे. आपण कोणाला तरी इन्स्ट्रक्शन्स देतोय, तर ती विचारेपर्यंत मागेपर्यंत देऊ नकोस. धन्यवाद.